चंदगड विधानसभा मतदारसंघातील 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी निकाली. 22,000 कुटुंबांना मिळणार शेतीच्या मालकीचा हक्क. 12,500 हेक्टर जमीन होणार कुळांच्या नावावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश. चंदगड विधानसभा मतदारसंघातील गेल्या 3 दशकाहून अधिक काळ प्रलंबित असलेला 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लागलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष तत्परता दाखवत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे चंदगड तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय. या निर्णयासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्याला अखेर यश आलंय. हेरे सरंजाम इनामातील जमीन प्रश्नामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी अनेक वर्षापासून शेती कसत असतानाही मालकी हक्कापासून वंचित होते. जमीन त्यांच्या ताब्यात असूनही 7/12 उतार्यावर मालकी नोंद होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रशासकीय, आर्थिक आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागत होता. कर्ज, पीक विमा, शासकीय अनुदाने, वारसा नोंद, खरेदी विक्री तसंच इतर महसुली व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे हा प्रश्न केवळ जमिनीपुरता मर्यादित न राहता हजारो कुटुंबाच्या भविष्याशी निगडीत बनला होता. या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजीराव पाटील यांनी हा प्रश्न विधानसभेत वारंवार मांडला. मंत्रालयात विविध बैठका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे तसंच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा केला. आमदार होण्यापूर्वीपासूनच त्यांनी या प्रश्नासाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली होती. आमदार झाल्यानंतरही त्यांनी हा विषय प्राधान्याने लावून धरत शासनाकडून कायमस्वरूपी निर्णयाची मागणी केली होती. शासनाच्या नव्या निर्णयानुसार सुमारे 22,000 शेतकरी कुटुंबांना शेतीच्या मालकीचा अधिकार प्राप्त होणार आहे. तसंच 12,500 हेक्टरपेक्षा अधिक जमीन प्रत्यक्ष कुळांच्या नावावर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळणार असून हजारो शेतकरी कुटुंबाचे मालकी हक्काचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमीन हस्तांतरण प्रक्रियेमधील अनेक जाचक-अटी शासनाने रद्द केल्या आहेत. यापूर्वी विविध दाखले, पुरावे आणि प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या अटी शिथिल करण्यात आल्यानं प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय जमीन मालकीसाठी भरावा लागणारा नजराणा पूर्णपणे माफ करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्याही मोठा दिलासा मिळणार आहे. 35 वर्षाच्या संघर्षाला अखेर पूर्णविराम. हेरे सरंजाम प्रश्नामुळे गेल्या 3.5 दशकांपासून हजारो शेतकरी मालकी हक्कापासून वंचित होते. जमीन कसूनही मालकी नसल्यामुळे त्यांना बँक कर्ज, पीक विमा, शासकीय अनुदाने, वारसा नोंदणी, खरेदी विक्री तसंच इतर महसुली व्यवहार करताना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागत होतं. शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आता या सर्व अडचणी दूर होऊन शेतकऱ्यांना कायदेशीर मालकी हक्क प्राप्त होणार आहे. या निर्णयामुळे चंदगड तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून हा निर्णय ग्रामीण भागाच्या आर्थिक, सामाजिक आणि कृषी विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याची भावना शेतकरी आणि नागरिकांमधून व्यक्त होतीये. मतदारसंघातील अवघड प्रश्न कसा सोडवावा हे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून शिकावं. नामदार चंद्रशेखर बावनकुळे 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनी गेल्या 4 वर्षात अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. जवळपास प्रत्येक आठवड्याला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्याकडे येऊन या प्रश्नाचा आढावा घेतला. त्यांच्या चिकाटीमुळेच आज चंदगड तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना न्याय मिळालाय. मतदारसंघातील एखादा अवघड काम कसं करावं हे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात काढले. या ऐतिहासिक निर्णयामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकरी कुटुंबांचे अनेक वर्षाचे स्वप्न अखेर साकार झालं असून कृषी दिनी मिळालेला हा निर्णय चंदगडच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाईल अशी भावना संपूर्ण परिसरातून व्यक्त होतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा.